हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत इव्हन नंबरचा प्रोग्राम. आपण आपला नंबर चेक करून बघूया की तो इव्हन आहे की नाही. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम आणि तुम्हाला प्रोग्राम हा मध्ये रन करून दाखवेल की आपलं लॉजिक सक्सेसफुली एक्झिक्यूट होत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक बघण्याआधी सर्वांना माझा मानाचा राम राम. तर आज आपण बघणार आहोत की आपला नंबर हा इव्हन आहे की नाही. तर त्यासाठी आपल्याला एक नंबर लागेल, नॉट इक्वल टू 10. हा नंबर हा इव्हन आहे की नाही तर हे आपल्याला कसं समजेल? जर ह्या नंबरला जर दोनाने जर पूर्ण भाग केला तर आपण त्याला असं म्हणू की हा आपला इव्हन नंबर आहे. तर आपण कोडिंग मध्ये कसं लिहू किंवा मॅथ मध्ये लिहायचं झालं तर आपल्याला न मॉड 2 इक्वल टू, जर आपल्याला 0 भेटला तर आपण त्याला म्हणू की हा आपला इव्हन नंबर आहे. तर हे आहे मॅथ. तर आपल्याला कोडिंग मध्ये कसं लिहावं लागेल, म्हणजे की कंडिशन कशी चेक करावी लागेल. तर इफ न मॉड 2 इक्वल टू 0 जर असेल तर तो असेल आपला इव्हन नंबर. आणि नसेल तर नॉट इव्हन. तर हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. खूप मोठं लॉजिक आहे. तर चला आता आपण बघूया इक्लिप्स मध्ये की आपला प्रोग्राम हा सक्सेसफुली रन होतो आहे की नाही. तर तुमच्या सर्वांचं इक्लिप्स मध्ये स्वागत आहे. तर आपण चेक करणार आहोत की आपला नंबर हा इव्हन आहे की नाही. तर सर्वात आधी आपल्याला एक नंबर लागेल, तर तो नंबर आपण युजर कडून घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. न्यू STEAWNER STEM dot, देन मेसेज प्रिंट करावा लागेल SYSO इंटर द नंबर. देन मला एक कंटेनर क्रिएट करावं लागेल, त्याचा डेटा टाइप्स आहे इंटेजर num इक्वल टू st डॉट नेक्स्ट इंट. आणि आता मला लिहायचं आहे लॉजिक, खूप मोठं लॉजिक, भलं मोठं लॉजिक. तर त्याच्यासाठी मी इफ num mod 2 इक्वल टू 0 जर मला भेटला तर माझा नंबर हा इव्हन असेल. तर मेसेज साठी SYSO कंट्रोल टॅब yes number is even. आणि जर कंडिशन फॉल असेल एल्स तर SYSO SORRY सॉरी I am not even. तर हे आहे आपल्या प्रोग्रामिंगचा कोड. तर चला आता आपण याला रन करून बघूया आपलं आउटपुट हे प्रॉपर भेटत आहे की नाही. इंटर द नंबर 10. येस आय एम इव्हन. तर तुम्ही बघू शकता की आपल्याला हे आउटपुट सक्सेसफुली भेटलेलं आहे. तर चला आता आपण बघूया आपल्या प्रोग्रामची मेमरी डायग्राम. तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजे मेमरी डायग्राम.
तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण बघूया आपल्या प्रोग्रामकडे. तर नंबर साठी एक कंटेनर क्रिएट होणार. त्याचा ऍड्रेस सपोज असेल 100 नम इक्वल टू 10 त्याच्यात स्टोअर होणार. देन नेक्स्ट लाईनला आपला प्रोग्राम हा चेक करेल, म्हणजेच कंडिशन चेक करेल. तर नम आहे आपल्याकडं 10 mod 2 इक्वल टू 0. जर कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला भेटेल इवन आणि कंडिशन फॉल्स असेल तर आपल्याला भेटेल नॉट इवन. तर इथं आपली कंडिशन ही ट्रू आहे तर आपल्याला इथं भेटणार आहे इवन. बिकॉज आपला नंबर हा इवन नंबर आहे म्हणून. तर इथं भलं काही मोठं असं कन्फ्युजन नाही आहे, सिम्पलचा प्रोग्राम आहे. तर चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.